आज आपण ढाबा स्टाईल मटर मशरूम मसाला बनवणार आहोत. तर त्यासाठी आधी मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅन चांगला गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लोणी मी घालून घेतले 2 चमचे. हे आपलं घरचं लोणी आहे. आणि 1 चमचावर मी अमूल बटर घालून घेतले. तुमच्याकडे बटर नसेल, लोणी नसेल, तुम्ही तेलामध्ये ही रेसिपी केली तरी सुद्धा चांगली लागते. त्यानंतर याच्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा मोठ्या साईजचा कांदा कापून घेतला आणि तो कांदा सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि कमेंट करायला विसरू नका. त्यानंतर हे कांदा थोडा बाजूला करून आपण साईडला 2 चमचे बेसन घालून घेणार आहोत. हे बेसन थोडंसं गरम करून घ्यायचं. बेसन गरम केलं की त्याची चव खूप छान लागते. तुम्ही जर याच्यात बेसन असं गरम नसेल करायचं, तुम्ही अगोदर भाजून घेतलं तरी हरकत नाही. थोडंसं गरम करून घ्यायचं, जास्त नाही. आणि हे मंद आचेवर गरम करून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये आपण 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट घालणार आहोत. माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. त्यानंतर 1 चमचाभर मी तिखट घातले त्याच्यामध्ये. या तिखटामध्ये सगळा मसाले असतात, आपले गरम मसाले असतात. आणि अर्धा चमचा मी बेडगी मिरचीचं तिखट घातले. मिरची पावडर घातली. मिरची पावडर याच्यासाठी घातली की त्याच्यामुळे रंग चांगला येतो. आणि 2 टोमॅटोची पेस्ट मी त्याच्यामध्ये घातली आहे. ती टोमॅटोची पेस्ट चांगली भाजून घ्यायची. तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे. गरम मसाला नसेल तुम्ही चिकन मसाला किंवा मटण मसाला घातला तरी हरकत नाही, त्याच्यामुळे सुद्धा हे चांगलं लागतं. नंतर याच्यामध्ये आपण मटर टाकली आहे आणि मशरूम जे बारीक कापून घेतलेले होते ते घालायचे. मशरूम केव्हाही साफ करताना पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण त्याला माती असते. ते माती सगळी गेली पाहिजे. आणि मशरूमला स्वतःचं पाणी असतं, त्यामुळे याच्यामध्ये शिजताना आपण फक्त अर्धा कप पाणी याच्यामध्ये घालणार आहोत. आणि ते पण गरम पाणी घालायचं, त्याच्यामुळे रंग चांगला राहतो आणि आपली जी रेसिपी चवीलाही खूप छान लागते आणि वरती चांगली तरी सुटते. तुम्ही माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा. नंतर असं झाकण ठेवून आपण हे चांगलं शिजून घ्यायचं. शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून पुन्हा 1-2 मिनटं आपण त्याला वाफ घ्यायची. त्यानंतर ही रेसिपी वाफ घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे फ्रेश क्रीम घालायची. फ्रेश क्रीम किंवा आपली दुधावरची साय घातली तरी चालते. आणि ही रेसिपी खाण्यासाठी रेडी आहे. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हे नान किंवा चपातीबरोबर खूप छान लागते.